जायखेड्यात विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक आविष्कार जनता इंग्लिश स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न। आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल। नाशिक जिल्ह्यातील जायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये चिमुकल्या वैज्ञानिकांनी अनोखी जत्रा भरली होती। विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विज्ञान प्रदर्शनावर आधारित आमचे प्रतिनिधी परशुराम मायरे यांचा खास रिपोर्ट। जायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी एक भव्य शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनात अभिनव बाल विकास मंदिरच्या 1ली ते 4थीच्या बालवैज्ञानिकांनी आणि माध्यमिक विद्यालयातील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने विज्ञानावर आधारित विविध मॉडेल्स आणि उपकरणे तयार करून ती प्रदर्शनात मांडली होती। केवळ मॉडेल्स नव्हे तर विज्ञान विषयावर आधारित सुंदर रांगोळ्यांचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते, ज्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अनिल दादा बोरसे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांची आणि मॉडेलची माहिती मान्यवरांना अतिशय आत्मविश्वासाने दिली। या सोहळ्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शेवाळे सर, पर्यवेक्षक आयरे सर, विज्ञान विषयाचे सर्व शिक्षकवृंद तसेच स्कूल कमिटीचे सदस्य उपस्थित होते। विशेष म्हणजे आपल्या मुलांचे यश पाहण्यासाठी पालकांनी देखील मोठी गर्दी केली होती। विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावण्यासाठी अशा प्रदर्शनाची भूमिका महत्त्वाची असते, हेच या प्रदर्शनातून दिसून आले। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम मायरे, जायखेडा। आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट वॉटर फॉरेस्ट मॅनेजमेंट। या प्रोजेक्टमध्ये आपण झाडं जेव्हा जंगलात लावतो, पण जंगलांमध्ये आपण पाणी देण्यासाठी जाऊ शकत नाही, त्यासाठी आपण हे ठिबक सेन्सर टाईप आणि जंगलदऱ्या त्याच्यातून पाणी जाऊन आणि शेततलावात साचल्यानंतर हे पाणी ठिबक सेन्सर याच्याने जंगलामध्ये झाडांमध्ये पाणी जाऊ शकतं। आणि हो, आणि आम्ही प्रत्येक झाडापाशी सॉइल मॉइश्चर सेन्सर सुद्धा लावलेला आहे। आणि हो, झाडापाशी सॉइल मॉइश्चर सेन्सर सुद्धा लावलेला आहे। हे सेन्सर जेव्हा झाडांना पाणी पाहिजे तेव्हा ते पाणी देतं आणि पुरेशा पाणी झाल्यानंतर ते झाडांना हे मोटर सुद्धा बंद करतो। हो, आणि सौर ऊर्जेवरती सुद्धा गड्डा चार्जिंग होतं। पावसाळ्यात आम्ही हे सगळं बंद केलेलं असतं, कारण पावसाळ्यात शेत तलावामध्ये पूर्ण पाणी भरल्यानंतर हे परत उन्हाळ्यात आम्ही याचं सर्क्युलेशन करतो। हे माझा प्रोजेक्ट असा आहे की आता आरोग्य आणि स्वच्छता, आता हा व्यक्ती स्वच्छता करतो। आपण जर स्वच्छता नाही केली तर आता साथीचे रोग वगैरे आपल्याला धुळे कारण पसरू शकतात। आता हॉस्पिटल मध्ये आपण आता रोग वगैरे आजार वगैरे काही असेल तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो। पोलीस स्टेशन आपल्यामध्ये भानगडी वगैरे काही गोंधळ वगैरे काही झालं असेल तर आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ शकतो। सर, आमचं फवारणीचं यंत्र आहे, ते आपल्या शेतकरीला फवारणी मारण्यासाठी यूज करतोय। आपण नाही लावू शकतो, पेरणीचे यंत्र आहे ते आपण इथं मागे लावलं का, इथं लावलं का जॉईंट करता येते, जॉईंट करून इथून पेरणी होती। इकडनं पेरणी झाल्यानंतर हे खायचे म्हणजे याच्याने हे सगळे दाणे असतात ना, ते दाणे जमिनीमध्ये जातात, म्हणजे ते कोंब फुटायचं ना मदत होती। मागून लगेच जे फवारा मारतो, म्हणजे त्यांना थोडंसं पाणी देतं। पाणी दिल्यानंतर तरी 2-3 दिवस पाणी द्यायचं, त्याला कोंब फुटतात। मग कोंब फुटल्यानंतर एक झाड होतं, मग झाडांना आपण आपला फवारा देतो। समजा आपल्याला उंच झाड येतं, उंच झाडाला आपल्याला हे उंच बी करता येतं, हायड्रोलिक टाईप, असं हायड्रोलिक टाईप बी करता येतं, मग फवारा मारता येतो। नंतर आपल्याला त्या पोझिशन मध्ये फिरवता येतं। कोणतं आहे आपण याच्याने लाईट तयार करू शकतो। लाईट चालू झाली का, म्हणजे लाईट चालू झाली का लगे पाणी लगेच शेतीत जाईल, शेतीत गेलं का लगे आपण याचा आहे ना दिवसा उपयोग करू शकतो। आपण जनरेटर बी ठेवलेला आहे, जनरेटर बी केव्हा पण उपयोग करू शकतो आपण। त्याचा जर वापर करायचा असेल ना तर मग आपण जे गच्चीवर पाणी साठवलेलं असतं ना, ते नदीमध्ये विहिरीत टाकून मग ते आहे ना आपण शेतामध्ये वापरू शकतो। मग ते शेतात वापरलं, तिथं एक माणूस उभा आहे, तो तिथं शेती करून राहिला। इकडे एक नदी दिसते, मग इथलं जर पावसाचं पाणी संपलं ना, मग त्या नदीत ना आपण पाणी टाकू शकतो शेतीमध्ये। इथे जेव्हा खड्डे राहतात ना, म्हणून मग एखाद्याचा अपघात होऊ शकतो। आणि जेव्हा हळू गाडी राहिली का स्पीड ब्रेकरवरनं निघून जाईल, जेव्हा जड गाडी राहिली का इथे बटन दाबेल आणि टोल नाका खाली पडेल, म्हणजे गाडी पुढे नाही जाऊ शकत।
त्या विद्यालयाचे 4 मॉडेल सिलेक्ट झाले होते जिल्हा स्तरावर आणि त्यातून एक मॉडेल राज्य स्तरावर जिल्हा भंडारा येथे प्रेझेंटेशन आपल्या अनुष्का सोनवणे करून आली आणि त्या माध्यमातून नुसतं विज्ञानानच नाही तर सांस्कृतिक असो, कला असो, क्रीडा असो या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी कसा हा वरती पोहोचवता येईल त्यासाठी या दोघी आपल्या सन्माननीय अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करेल की ते शाळेला शिक्षकांना म्हणजे अभिनव बाल विकास मंडळ असो